वृद्धत्वाच्या आजारात एक बातमी आलेली नवीन, सगळे सिनियर सिटीजन आहेत, एकदम जवळ पकडा, जवळ. Decathlon 60+ sports, 6,000+ products. वृद्धत्वाच्या आजारात संरक्षण देते मद्य. लंडन मधून आलेली बातमी खरी आहे. आम्ही क्या बात आहे बरं का. एकच प्याला दुःखाचा ते कधी काळी सत्य असेलही, पण बदलत्या जीवनामध्ये मद्यालाही सामावून घेतले असून एक नंबर आता तर नियमित व प्रमाणात मद्यसेवन वाढत्या वयाचे परिणाम रोखण्यास मदत होते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. मनाने तरुण वाईन, बियर यांच्यासारखी सौम्य मद्ये तर अशी लाभदायक आहेतच, पण हार्ड ड्रिंक म्हणून ओळखली जाणारी विस्कीही वयामुळे होणाऱ्या अनेक आजारापासून तुम्हाला संरक्षण मिळवून देऊ शकते. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी मद्य व त्यामुळे होणारे परिणाम यावर संशोधन केले आहे. मध्यम वयातील लोक जर प्रमाणात मद्याचे सेवन करीत असतील तर त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, ऑस्टिओपॉरोसिस किंवा हाडे पोकळ होण्याचा आजार, विस्मरण यासारख्या आजारापासून त्याचे संरक्षण होऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पूरक आहार या स्वरूपात मद्याचे प्राशन केले जावे. हे प्रमाण जास्तीत जास्त 3 पेगपर्यंत असावे. डेन्मार्क येथील अल्कोहोल संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. मॉर्टन ब्रेक व त्याच्या ग्राहकांनी 55, 65, 57 वयोगटातील 57,000 लोकांचे निरीक्षण करून हे निष्कर्ष काढले आहेत. प्रमाणात मद्य सेवन करणारे लोक दीर्घायुष्य असतात, असे मॉर्टन यांचे म्हणणे आहे. मद्यामुळे रक्तातील धोकादायक कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी होते, तसेच रक्तवाहिन्यात अडथळा ठरणारी चरबीही मद्यामुळे कमी होते. मद्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचे प्रमाण कमी होते. घेत असाल, शेवटी म्हणायचं आहे, घेत असाल तर चालू ठेवा, घेत नसाल तर आता सुरू करा. अजूनही वेळ गेलेली आजपासून.